नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण दुधातल्या दशमीचा व्हिडिओ घेऊन आलो. दुधातली दशमी म्हणजे काय की पाण्याऐवजी दुधाचा वापर करून केलेली चपाती. याआधी मी दुधातल्या दशमीचा व्हिडिओ दाखवला होता आणि तो खूप चांगला गेला होता. पण त्यानंतर सुद्धा मला भरपूर रिक्वेस्ट आले की आम्हाला दुधातल्या दशमीचा व्हिडिओ दाखवा. दुधातल्या दशमीला दशमी म्हणायचं पण एक कारण आहे, कारण दशमी म्हणजे 10 दिवस टिकणार असं म्हटलं जाते. आता काय आपण कुठलाही पदार्थ 10 दिवस टिकवून खात नाही, पण तरी सुद्धा मी सांगते की जेव्हा दुधामध्ये म्हणजे कच्च्या दुधामध्ये जेव्हा गव्हाचं पीठ मळून त्यापासून दशमी केली जाते ना, ती खूप छान टिकते. म्हणजे प्रवासात जर तुम्ही नेणार असाल तर 3-4 दिवस तुम्हाला अजिबात बघायला नको. ती करण्याची एक टेक्निक आहे आणि त्यानंतर त्या चपात्या इतक्या छान टिकतात. आणि आपल्याला नेहमी प्रवासातच नेलं पाहिजे असं काही नाहीये. जर आपली मुलं जी 9वी 10वीला किंवा कॉलेजला जाणारी प्रत्येक वेळी आपल्याबरोबर प्रवासात येत नाहीत, मागे घरी थांबतात, त्यावेळेला त्यांच्या खाण्याची आबाळ होऊ नये त्यांच्यासाठी ह्या दशम्या फार उपयोगाच्या पडतात. घरात जर वृद्ध व्यक्ती वगैरे असल्या तर त्यांच्यासाठी हा दशमीचा फार उपयोग होतोय. म्हणून ना ही दुधाची दशमी कशी करायची ते आता आपण बघूया. मध्यम आकाराच्या वाटीनं 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायला थोडंसं तेल आणि मीठ. त्यानंतर हे पीठ आपल्याला मळायचं आहे कच्च्या दुधामध्ये. कच्च्या दुधामध्ये म्हणजे पॅकेट बंद दूध, ह्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही. तर हे दूध डायरेक्ट पॅकेट मधून काढून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. हे बघा, ह्यात मी काही घालणार नाहीये. हे दूध थोडंसं पीठ मळण्यासाठी म्हणून काढून घ्यायचंय आपल्याला. हे दूध आता आपल्याला तापवायचं नाहीये, आहे असं दूध घ्यायचंय ना. मी ह्यामध्ये थोडासा आपण पाण्याचा वापर केलेला आहे. जसं आपण पॅकेट धुवून वगैरे पाणी टाकतोय किंवा काय, असं अजिबातच ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. त्यानंतर आता जे मी पीठ घेतलेलं आहे की नाही, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, जसं नेहमी आपण चपातीला घालतोय ना, अगदी त्याच पद्धतीने. आणि तेल घालायचंय. तेल जरासं जास्त घालायचंय. त्याला कारण हे आहे की ह्या चपात्या टिकवण्यासाठी नाही तेलाचा फार उपयोग होतो, म्हणून थोडंसं तेल जास्त घालायचं. आता पीठ मळताना जसं पाण्यामध्ये आपण पीठ मळतोय तसंच अगदी दूध घालून पीठ मळायचंय. फरक इतकाच आहे की पाण्यामध्ये पीठ मळलेलं ना ते मऊच राहते, पण ज्यावेळी आपण दुधामध्ये पीठ मळतोय ना त्यावेळेला दूध आहे ना ते खेचून घेत असते पीठ, त्यामुळे घट्टपणा येतोय पटकन पिठाला. मळतानाच आपल्याला अगदी सॉफ्ट किंवा मऊ असं पीठ मळायचंय. हे तेल आणि मीठ जे की मी घातलेलं आहे ना ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. त्यानंतर हे दूध मी आता थोडं घालून घेते यात. हे दूध आहे ना ते आपल्याला त्याचं प्रमाण नाही मी सांगणार तुम्हाला, हे बघत बघतच आपल्याला घालायचंय. आता साधारण पाव लिटर मी ह्यामध्ये घेतलेलं आहे दूध, तर जसं लागेल तसं मी घेत जाणार. दूध घालून ना मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय, अगदी नरम होईल असं. आता ना त्याच्यावर तेल आणखीन थोडंसं सोडायचं आणि छान असं मर्दून घ्यायचं. हाताला पण लावायचं थोडंसं तेल. आता ना हे व्यवस्थित असं गोळा करून झाकून ठेवूया 10 मिनिटं. त्यानंतर आपल्याला हे करायला घ्यायचं. आता आपण बघूया 10 मिनिटं होऊन गेलेत. पीठ अगदी छान असं मुरलेलं आहे अगदी. आणि हे 10 मिनिटापेक्षा पण जास्त, अगदी अर्धा तास 1 तास जरी ठेवलं ना तरी चालेल, काही फरक पडत नाही. जितकं छान मुरेल तितक्या छान दशम्या होतील. पीठ अगदी ना सुरुवातीला 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर जेव्हा काढतोय आपण तेव्हा थोडंसं मर्दून घ्यायचं, त्यामुळे आणखीन छान अगदी एकजीव होते. मग आता आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे. गोळे करताना अगदी लहान लहान करायचे, म्हणजे मध्यम आकाराचे. का माहितीये काय, कारण नेहमीच्या चपात्यांपेक्षा दशम्या ह्या पातळ असतात, कारण त्या प्रवासामध्ये आपल्याला टिकवायच्या असतात. आकारानं लहान आणि अगदी पातळ अशा करायच्या, कारण त्या खरपूस भाजल्या जातात त्यामुळे. आता याचा गोळा करून घेऊया छान. त्यानंतर हा पिठामध्ये डीप करायचा व्यवस्थित. आधी एक छोटीशी गाठी लाटून घ्यायची, नेहमी जसं चपातीला करतोय ना अगदी त्याच पद्धतीनं. मध्ये थोडंसं तेल आणि त्याच्यावर पीठ. पुन्हा व्यवस्थित डीप करून लाटायला घ्यायचं. अलगद हातानं लाटा, म्हणजे छान अगदी व्यवस्थित येतात.
दशमी लाटून झालेली आहे आपली. हे बघा, ही इतकी पातळ लाटायची आहे. हे बघा, तवा तापलेला आहे आपला, पण तरी पण ना थोडंसं कापड फिरवायचं, म्हणजे चपाती पटकन अशी चिकटून बसत नाही. त्याचं टेम्परेचर आहे ना ते बरोबर सेट होते. वाटल्यास थोडंसं तेल सोडून व्यवस्थित असं कापड फिरवून घेऊन दशमी भाजायला घ्यायच्या. गॅस मोठा आहे आपला, आणि आता हे चपातीला थोडे थोडेसे फोड आले. त्यानंतर आपल्याला चपाती पलटी मारायची. हे असं हलवत राहिले ना व्यवस्थित चपातीला, की काय होते, खालच्या बाजूला व्यवस्थित असे बारीक डाग पडतात, त्याला व्यवस्थित अशी भाजली जाते. मग वरून आपल्याला थोडंसं तेल लावायचं. हे तेल ना पसरत बसायचं नाही. त्यापेक्षा काय करायचं, ही दशमीच आपल्याला पलटी मारायची आणि व्यवस्थित अशी भाजायची. ती खालच्या बाजूला तेल व्यवस्थित आपोआप पसरलं जाते आणि खरपूस दशमी भाजली जाते. आता इथं पण ही भाजलेली आहे चपाती व्यवस्थित. फक्त थोडंसं तेल लावायचं आणि ना ही फक्त आता अशी करून घ्यायची. हे ज्या पद्धतीचे डाग आहेत ना, दुधातली दशमी असल्यामुळं अशा पद्धतीनेच तुमचे डाग पडणार आहेत दशमीला. आता ही दशमी पण बघा त्याच पद्धतीने आपण भाजूया. गॅस थोडासा बारीक केलाय मी, कारण कसं एकसारखं जेव्हा आपण चपात्या भाजत जातोय ना, तेव्हा तवा जास्त तापल्यामुळे ते डागळण्याची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत. मी दशम्यांबद्दल आणखीन एक गोष्ट सांगेन तुम्हाला. माझा मुलगा युकेला आहे आणि त्याला जाताना मी ह्या दशम्या करून देते. मी 15 ते 20 कमीत कमी 2 दिवसाचा प्रवास केल्यानंतर जेव्हा तो तिथं जातो तेव्हा त्याला खाताना इतकं मस्त वाटते. त्याच्याबरोबर दुधातला झुणका पण केला जातोय, ज्याचा ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर घरात जर दूध शिल्लक आहे आणि आपल्याला दुधाचा वापर काही करायचा नाहीये, काय करू, नेहमी आपण दही लावलोय किंवा इतर गोष्टी काहीतरी करत असतो. पण त्याऐवजी जर तुम्ही गव्हाचं पीठ जर तुम्ही त्यामध्ये मळून ठेवलं ना, तर तुमच्या मस्त अशा दशम्या तयार होतील. तुम्हाला प्रवासात जाताना तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की खूप छान पर्याय आहे. बाहेर चपात्या छान मिळत नाही. अशा वेळेला जर आपल्याकडे दशम्या शिल्लक असल्या ना, तर आपण बाहेरची भाजी किंवा आणखीन काही किंवा आपण नेलेल्या घरगुती चटण्या ह्याच्याबरोबर आपण हे आरामात खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण ना नक्की विचार करा आणि मस्त अशा दशम्या तयार करा आणि मस्त मस्त अशा कमेंट्स मला द्या. थँक्यू.